चव दमदार अस्सल गावरान. काय करायचं आहे? चला पाहूया. चला तर मंडळी, आपण पाहणार आहोत पारंपरिक महाराष्ट्रीयन एक खाद्यपदार्थ. तो कधीही जुना होणार नाही आणि आजकाल ट्रेंड झाला आहे तो. बऱ्याचशा हॉटेलमध्ये सुद्धा भेटतो आहे. चला तर मग आपण बनवायला घेणार आहोत मासवडी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: पांढरे तीळ, लसूण, कांदा, असं बरंच काय ओघाओघाने सगळं आता सांगते. कांदे छिलून घेतले, ते असे कांदे छिलून घेतले. त्याच्यानंतर ना ते एक अकॉर्डिंग घेतलेली आहे ही पांढरे तीळ, हावरी म्हणतात त्याला. नीट धुतलेली आहे ती, निवडलेली, दुकानात स्वच्छ भेटते. त्याच्यानंतर ना खोबरे, एवढे वाटी दीड वाटी खोबरे पुरेसे आहे 5-6 7-8 वड्यांसाठी. एवढे हे खोबरे कट करून घेतले. अजून एक आहे त्याच्यात, असं कट करून घ्यायचं. आणि खोबरे म्हटल्यानंतर ते तोंडात जाणारच ना. कट करून घेतले, बारीक तुकडे केले ना काय होतं माहिती का, ते मिक्सरमध्ये ना हे होत नाही, गुरगुर गुरगुरून मिक्सरचं पातं तुटतं ना, त्यासाठी बारीक तुकडे करायचे. त्याचे छिलून घेतले. ही हावरी म्हणजे पांढरे तीळ, त्याच्यातच काढला आहे तो मसाला ह्याचा खोबरेचा. आता कसं आहे माहिती का, जेवढा पदार्थ पारंपरिक म्हटल्यानंतर ना त्याला वेळ पण तेवढाच लागणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकही स्टेप मिस करू नका. तुमचा मासवडीचा प्रोग्राम 1 नंबर आणि फर्स्ट क्लास होणार. सगळा व्हिडिओ पहा. खोबरं घेतले कापून, त्याच्यानंतर आहे ना याच्यात आहे ना लवंगे आणि थोडी मिरी आणि थोडंसं आपले लिटिल बिट मिरी, लवंगे आणि काळी इलायची आणि पांढरी इलायची, दोन्ही हिरवी इलायची दोन्ही पण घेतल्या, त्या भाजून घेतल्या होत्या. आता ना हा कांदा आहे ना असा कट करून घ्यायचा. छान बारीक कट केला ना तो, तर काय होतं, भाजायला पण बरा पडतो, चांगला जातो भाजायला. छान कटिंग करून घेतलेला आहे बघा आता इथं. कट करून सगळा कांदा कापण्यापासून सगळं स्टेप बाय स्टेप सगळं दाखवते, जेणेकरून तुम्हाला ना कधी प्रॉब्लेम नाही होणार पुढे. कांदा त्याच्या अकॉर्डिंगच घ्यायचा. आणि कांदा कापताना ना शक्यतो छोट्या छोट्या कापल्या ना तर काय होतं, तो भाजायला लागतो ना, मग छान असं लालसर रंग लवकर येतो त्याला. आणि छोटा कांदा असल्यानंतर ना त्याला ना नंतर ना मिक्सरमधून नाही काढलं तरी चालतं. त्याच्यानंतर ही माझी नट आलेली आहे. मग काय करते बघायला, माझी नटा नाही तर मग मला काय शोभाय बाई, माझे लिकरू. आता तिचं सगळं काही पाहिलं. त्याच्यानंतर ना मग आता परत स्वयंपाकाचा घाट घातल्यानंतर म्हटल्यानंतर ना सगळं पूर्ण केलं. ताटात काढलेले खोबरे, काढलेले हावरे, काढलेले शेंगदाणे, काढलेले कांदा कट करून घ्यायचं काम चालूच आहे. नाटाला ठेवले तिकडे बाजूला, मग घेतला आता कांदा कट करून. जरा कांद्याचं प्रमाण बऱ्यापैकी लागतं, कारण का कांदा ना सगळे पदार्थ आहे तसेच राहतात थोडे, पण कांदा ना भाजल्यानंतर ना थोडा कमी होतो. आता ह्या ना वाटण्यासाठी कांदा काढलेला आहे मी, कारण का ह्याला आहे ना वाटणाला उभा कांदा घातला ना लवकर भाजला जातो. पण त्याला छोटा कांदा का तर आपल्याला वाटायचं नाही मिक्सरमध्ये. आता साहित्य बघा: हावरी आहे, पांढरे तीळ, धने आहे, त्याच्यानंतर ना गरम मसाला होता थोडासा, शेंगदाणे, खोबरे, इकडं कांदा आहे, लसूण आहे. आता एक एक करून एक एक पदार्थ भाजायचे. तीळ आहेत ना, पांढरे तीळ म्हणजे हावरी ना बिना तेलाची भाजायची. काही पदार्थ तेल घालून भाजायचे, काही पदार्थ बिना तेलाची भाजायचे बघा. आणि कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यात सोडायचे. आणि मग बरोबर ते तीळ फुलायला लागतात, तुरतुर 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 उडायला लागतात. आणि ते भाजायचे, जाळायचे नाही आहेत. त्याच्यामुळे सारखं हलवायचं, घ्यायचं काढून. त्याच्यानंतर थोडे शेंगदाणे, हे सगळं बिना तेलाचं भाजायचं. सुकं मटेरियल आहे सगळं. व्यवस्थित भाजून घ्यायचं.
त्याच्यानंतर हे धणे पण छान भाजून घेतले. खोबरं पण बिना तेलाचंच भाजायचं. एक एक करून सगळे इन्ग्रेडियंट छान पहिल्यांदा बिना तेलाचे जे इन्ग्रेडियंट आहेत ते भाजून घेतले. त्याच्यानंतर लसूण टाकला आणि त्याला आता इथून पुढं तेल टाकायचं. लसणाला एक पळीभर तेल टाकून छानपैकी परतून घ्यायचा, म्हणजे भाजून घ्यायचा. भाजल्यानंतर हे काढून ठेवायचं. त्याच्यानंतर टाकला एक कांदा. आता कांदा हा बऱ्यापैकी त्याच्यातली मॉइश्चर निघून गेलं का मग तो भाजायला लागतो. आता ह्याला पण तेल टाकून भाजायचा असतो. आता तोपर्यंत म्हटलं आता पीठ हाटण्यासाठी बेसन करण्यासाठी घेतल्या साहित्य काढून त्याच्यात घेतलं तर लसूण आणि मिरच्या हे कोथिंबीर लागते, भरपूर सारी कोथिंबीर. मसाल्याचे पदार्थ बघून घ्या बरं का. वाटणाच्या मसाल्याला काय काढलं आहे ही कोथिंबीर. तोपर्यंत पाणी 2 तांबे पाणी ठेवले उकळायला. मी हे 2 तांबे पाणी ठेवले गरम व्हायला. पहिल्यांदा पाणी गरम करून घ्यायचं असतं पीठ हाटायण्यासाठी मासवलेलं पीठ तोपर्यंत कांदा बघा असं तेल टाकून थोडंसं मीठ टाकलं आहे, लालसरच झालं. वाटणाचं बघा हा कांदा लालसरच झालेला. हे लसूण, त्याच्यानंतर खोबरं, हावरी, धन, शेंगदाणे, गरम मसाला त्याच्यात थोडासा लवंग मिऱ्या ते असा आहे. आणि इकडं बघा आता ते काय करायचं ते पाणी पूर्ण काढून घ्यायचं. 2 तांबे पाणी वेगळं तापून घ्यायचं आणि काढून ठेवायचं. आता त्याच्यात टाकलं तेल, कारण का फोडणी द्यायची. आता मगाशी मी काय वाटून घेतलं होतं, मिरची, लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा हे वाटून घेतलं होतं. आता फोडणीला देताना द्यायची ही राई, जिरे मोहरीची फोडणी द्यायची. आता वाटून घेतलेला मसाला टाकायचा, म्हणजे कसं आपली हिरवी चटणी टाकायची. ते टाकले चांगले. तेल छान गरम झालेलं पाहिजे, म्हणून चुरचुर आवाज येतो. त्याच्यामुळं काय होतं त्याचा तिखटपणा मुरतो. छान हलवून घ्यायचं. एकसारखं हलवलं मग ते काय होतं जळत नाही किंवा मग कच्चं राहत नाही. सगळ्यात मासवडीत महत्त्वाचा भाग म्हणजे नाही का पीठ शिजवणे. खूप म्हणजे महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यावर सगळं डिपेंड असतं. त्याच्यासाठी त्याच्यात काही कोणत्याच प्रकारची कसर ठेवायची नाही. हे खूप छान परतून घेतलं. त्याच्यात मग आता मीठ. आता कसं आहे माहिती का, मीठ हे त्याच्यात टाकलं मग तो कच्चापणा मिरचीचा लसणाचा तो निघून जातो. चमचाभर मीठ टाकलं आहे बरोबर त्याच्यात. त्या कंटिन्युअसली हलवून घ्यायचं. मग त्याच्यात जाईन आता हळद घ्यायची हलवून. गरगर सारखा हात चालू. आणि पीठ शिजवताना सुद्धा हात चालूच ठेवायला लागतं, का ते जळतं खाली आणि याच्यात जवळपास मी 1 तांब्या 1.25 तांब्या पाणी टाकलं. आता तोपर्यंत त्याला पाण्याला उकळी येते. तोपर्यंत हे पदार्थ वाटून घ्यायचे असतात सगळे. पहिल्यांदा घेतली होती हावरी, त्याच्यानंतर खोबरं, लसूण, शेंगदाणे सगळे वाटून घेतले. कांदा वाटून घेतलेला नाही आहे. ठीक, सगळं वाटून घेतलं. त्याच्यात जाणार बहुत सारी कोथिंबीर खूप घालायची, म्हणजे चव छान येते. म्हणजे प्रमाणापेक्षा बाहेर नाही. आणि ते मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करताना त्याच्यात मीठ, लाल तिखट, हळद थोडीशी प्रमाणात टाकायची. आता बघा हे पाणी आहे, त्याच्यात पीठ सोडायची वेळ आलेली आहे. उकळलं ते. मासवडीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हा पीठ शिजवणे. त्याच्यावर सगळे चव, बिरग सगळं त्याच्यावर डिपेंड असतं.
आता पाहिजे त्याला चेक करून पाहायचं आळणी का खरट आहे का मीठ टाकायची गरज आहे. आळणी असलं तर मीठ टाकता येईल, खरट असलं तर थोडं पाणी पीठ ॲड करता येईल. याच्यानुसार ते चेक करून पाहिलं. उकळी फुटलेली आहे त्याला हलवलं तर ना याला जरा हटायला एक माणूस असलं तर ठीक, पण 2 माणसांनी व्यवस्थित हटता येते. एका माणसाने पळी धरून गुलगुल हटायचं आणि एकाने असं वरून हळूहळू हळूहळू छोटं छोटं चिमटीने पीठ ठेवलं ना, गुठळ्या होती नाही काहीच नाही, व्यवस्थित हटलं जातं. बघा आता मी कशी करते ती. घट्टसर झालं पाहिजे त्या हिशोबाने आपलं पीठ टाकायचं. आणि इथं काय आपण कुठं रेस्टॉरंटमध्ये बनवत नाही, त्याच्यामुळे मी पाव किलो हे घ्या, 200 ग्रॅम हे घ्या, 300 ग्रॅम असं ढोबळ मनाने सगळ्या पदार्थ घ्या. फक्त कांदा सगळ्यात जास्त लागतो. आता बघा हे पीठ आहे ना गुरगुर गुरगुर राहायला लागलं, म्हणजे असं व्हायला लागलं ते छानपैकी हलवून घ्यायचं. पीठ व्यवस्थित शिजलं ना, मग त्याला चिरा पडती नाहीत आणि मग मासवडी छान येते. व्यवस्थित शिजायचं, घुटून गाठून घ्यायचं, झाकण टाकून शिजवायला लागतं त्याला. बघा हे उलटनं जर खाली राहिलं ना, ते कालून जर गॅस चालू असला लगेच धरतं पापडी, म्हणजे खराब व्हायला लागतं. वास लागलेलं बेसन पीठ काय कामाचं. मग छान मस्त हलवून घेतलं. गुरगुरीत हे ना इतका वेळ का बेसनाचा दाखवते, कारण का तुम्हाला अंदाज आला पाहिजे बाबा मासवडी करायची म्हणजे बाकीच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतात, फक्त पीठ शिजणे हा खूप महत्त्वाचा भाग आहे. पीठ नीट शिजलं ना, मासवडी छान वळता येते. बघा हे घट्ट झालेले छानपैकी. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणून याचा व्हिडिओज काय बिळवलेला काहीच नाही बरं का. ते तुम्हाला कळावा म्हणून ठेवलं आहे ते. असं पीठ होतं छानपैकी. आता इकडे आहे ना, तोपर्यंत त्याच्यात झाकण टाकून ठेवलं तर शिजायला. त्याच्यात ना तेल आणि हळद टाकून आहे ना, आपण मासवडीच्या आतमध्ये भरायचा जो मसाला असतो ना, तो छान मस्त परतून गरम करून घ्यायचा, जेणेकरून छान होईल. आता ह्याला ना हळूहळू 2-3 वेळा पाण्याचा शिपका दिला, कारण का ते जरा पिठाळ लागत होतं. मग ते शिजवण्यासाठी परत झाकण ठेवलं. आता हे पीठ आहे ना छान असं मस्त बऱ्यापैकी शिजून झालं. मग त्याच्यात 2 पळी तेल आपलं ओतायचं, जेणेकरून त्याची गुळी होते. आता पिठाची गुळी झाली, चिरा पडती नाही, म्हणजे पीठ परफेक्ट शिजलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. मग घ्यायचं एका पातेल्यात पाणी, पळपट, सारण, त्याच्यानंतर शिजवलेलं पीठ, कोथिंबीर, ओला फडका, कॉटनचं लागतं आहे ते माझं हे ना फडका ह्याचं आहे, त्याच्यावर मी थालीपीठ केली होते, त्याच्यात फडका येतो, त्याच्यामुळे ते बिरे ते इग्नोर करा, आपल्याला महत्त्वाचं काम आहे ते बघा. आणि पळपट घ्यायचं, त्याच्यावर ओलं फडकं घ्यायचं, त्याच्यावर पाणी मारायचं. पाणी मारलं आणि ना मग काय करायचं, ओलं केल्यानंतर नाही ना मग त्याच्या खाली कोथिंबीर भुरभुरायची. मग त्याच्यावरती टाकायचं ते बेसन. छान बेसन पसरून घ्यायचं. बघा आता हीच ही प्रोसेस बघा व्यवस्थित. छान हाताने समळून चळून गोळा घ्यायचा.
मग त्याच्यात ठेवायचा आणि जरा पांगवायचं छान असं, छोट्या भाकरीसारखी दामटी करायची त्याची आणि त्याच्यात तो मसाला तयार मसाला आहे ना तो तो टाकायचा असतो. एका पसरून टाकायचा, तो सगळा असा पसरून घ्यायचा कोपऱ्या कडाकडापर्यंत, म्हणजे जेणेकरून सगळ्या कोपऱ्यामध्ये मसाला भरला जाईल आणि मग ते हळूहळू ना असं रोल करायचा असतो. आता रोल बघा, आता कापड एका साईडने ओढायचं, दुसरीने असं ओढून रोल मारत जायचं. मग अशी उभी करायची, थापून घ्यायची. त्याला उभी राहता येईन असा बेस व्यवस्थित ठेवायचा आणि वरती निमुळतं चिचकुळं केलं तरी चालतं. त्याला अशी पाठ काढली. आता हातावर उचलून आता ती ठेवायची आहे परातीत. खायची गोष्ट आहे म्हटल्यानंतर हायजीन मेंटेन करावंच लागतं. अशा एक करून सगळ्या मासवड्या तयार करून घ्यायच्या आणि मग जरा गार पडायला ठेवायचे. मग नंतर नाही ना ह्या जेवणाच्या वेळेस आहे ना कट करून घेता येईल. 1 2 3 4 5 6 झाल्या तुळकुट्या, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या अशाच झाकून ठेवल्या आणि मग नंतर ना जेवणाच्या टायमिंगला कट करून घ्यायचे असतात. आता हे करायचे, कालवून टाकायचे. आता ह्याच्यात काय झालं, ज्या ह्याच्यात आहे ना आपण पीठ शिजवलं होतं, तो पीठ लागलं होतं ना, मग त्याच्यात पाणी टाकून घेतलं. जरा पाणी उकळलं का विळलेलं सगळं निघून जातं आणि मग ते खालचं जळलेलं टाकून द्यायचं आणि फक्त हे घ्यायचं, चांगलं पाणी घ्यायचं. ह्याच्यात बघा आता तेल हे करायचं आहे, थोडंफार ॲडजस्टमेंट करायच लागते कुठं ना कुठं तरी. आता कालवून फोडणीला द्यायचे. आता त्याच्यासाठी तेल ओतलं. आता मसाला काढलेला होता ह्याच्यात आहे ना ताटलीत. मग अशी लाल तिखट होतं, घरचा मसाला होता, कांदा मसाला होता, किचन किंग मसाला होता, मटन मसाला होता. सगळे जे गोडामधले नाही तर तिखटमध्ये ना ते सगळे मसाले टाकले होते सुकायला. आता बघा कढीपत्ता टाकलाय, तुडतुडून घेत झाला पाहिजे. त्याचा आवाज आला का म्हणायचं तेल तापलं व्यवस्थित. आता ना ह्याच्यात आहे ना तेल तापल्यानंतर आहे ना मसाले टाकायची घाई केली पाहिजे, कारण का जेवढं छान तेल तापून कुरकुरीत होईल तेवढा रस्सा पण चांगला होता. ताटात काढलेले मसाले मग असे सांगितले कोणते मसाले काढले होते ताटात, ते टाकून दिले. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतले. छान आहे बघा, हलवून छान घेतलं. आता त्याच्यात वाटण टाकलं. वाटण म्हणजे आपलं सेपरेट वाटणाला काढलं होतं सगळं साहित्य ना, त्याचं वाटण टाकलं. आता ह्याच्यात आहे ना पाणी कसं जाणार आहे माहिती का, मग अशी बेसन शिजवलं होतं त्याची खरड राहते ना, ते पण पाणी याच्यात ॲड करायला लागतं, कारण का त्याने अजून दुप्पट छान चव येते. आता हे परतून घेतले छान असं. लगे काही पाणी ओतायचं नाही, चांगलं थोडं टाकून पाणी लगेच मसाला परतून घ्यायचा. हे बघा छान तेल सुटेपर्यंत परतलं ना, मग त्याच्यात पाणी टाकलं तर ते तरी कायम स्वरूपी राहते, नाही तर मग जरा इकडं तिकडं होती तरीचं. हे बघा तोपर्यंत हे कसं आहे माहिती आहे का, पारंपरिक पदार्थ कोणताही असो कसाही असो बनवायचं म्हटलं ना वेळ तर हा लागतोच. त्याच्यामुळं आणि कसं असं घाई करून उपयोग नाही. असे पदार्थ आपण कधीतरीच करतो, त्याच्यात अशी घाई केली का मग ते काही बरोबर नाही आहे.
नाही का. आता ह्या ठिकाणी ते चेक करून झालं, शिजलं आहे. आणि मग हे बघा, हे मगाशी मी म्हटलं ना बेसन पीठ सवल्याचं पाणी काढून घेतलं होतं, त्याचे कणकण हे बघा ते त्याच्यात ॲड करायचं छान. आणि आपल्या आवडीनुसार मीठ बीठ टाकायचा, मसाला वगैरे टाकायचा, अजून लागला तर चेक करून वाटलं तर, नाहीतर मग आपल्या आपल्या कामाला चालू करायचं. आता ह्याचं कसं माहिती का, ह्याला उकळी यायची वाट बघते मी. याला एकदा एक उकळी आली ना, अजून याच्यात पाणी अजून लागणार आहे, कारण आमची माणसं खूप आहेत. मग अजून थोडं पाणी टाकलं त्याच्यात, त्याच्या हिशोबाने आपण कमी जास्त करू शकतो वाटण. कारण का काहींना घट्ट आवडतं, काहींना पातळ आवडतं, तसं काही नसतं, चालतं तेवढं सगळं. आणि इकडं पाहते तो काय आता बरीचशी कामं असे पेंडिंगच आहे. मग म्हटलं आता उरकून घेतलं पाहिजे, कारण का मुलांना पण भुका लागल्या होत्या. मग गॅस फास्ट केला, त्याच्यात टाकली कोथिंबीर छानपैकी, आणि हे उकळणारच आहे. हे बघा असा झाला झणझणीत मासवडी रस्सा. हा रस्सा खायचा, सुस्त राहायचं, मस्त राहायचं, खाऊन पण झोपून घ्यायचं असं. आणि खूप छान आहे. मग याच्याबरोबर भात आणि बाजरीची भाकर, कोणती भाकर तुम्हाला आवडेल तशी ती भाकर. आता ह्या वड्या कट करून घ्यायच्या जेवणाच्या टायमिंगला, कांदा लिंबू असे ह्याच्याबरोबर खायला खूप छान लागतं. जरूर करून पहा हा पदार्थ. आणि एक एक स्टेप आपली साधी सिंपल मी ज्या पद्धतीने करते तशीच सांगितलेली आहे, नक्की करून बघा. हा बघा मासवडी, वडी, कांदा लिंबू, भात भाकर रस्सा, खूप छान झणझणीत रस्सा. कसा वाटला करून पहा, नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट रेसिपीच्या ब्लॉगमध्ये. रेसिपी मी आता दरवेळेस अपलोड करणारच आहे, तुम्ही पहा वेगवेगळ्या रेसिपी. आणि जी मी रेसिपी करते ती काय मी शोसाठी करत नाही, ते स्वतः आम्ही खातो, अनुभवतो, आम्हाला आवडतं म्हणून करतो. तुम्ही करून बघा, साध्या सोप्या सरळ भाषेत सांगितलेले. धन्यवाद. भेटूया नंतर.